तर बघू शकता तयार झालेला आहे आपला मेथी आंबा। मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग। तर आज आहे संडे आणि नेमका आज शानू घरी नाही आहे। आतापर्यंत होती ती गेली तिच्या पप्पासोबत वर्धेला, कारण की आज तिची ट्यूशन वगैरे काहीच नव्हती। तिचे पप्पा बोलत होते की मी चाललेला हो वर्धेला म्हणून, तसंच तिने प्लॅन करून टाकला की पप्पा मी पण तुमच्यासोबत येणार म्हणजे येणार। तर मग गेलेली आहे ती तिच्या आजी आप्पाकडे आणि आता मी आहे घरी एकटी आणि करण आहे तो ड्युटीवर आहे। तर चला, आज विचार करत आहे की मी खूप हिम्मत करून लाईव्ह व्हिडिओ करावा म्हणून। मागच्या वेळेस केली होती पण पटकन बंद करून घेतला। माझ्यामध्ये तेवढा आणखी एक कॉन्फिडन्स यायचा आहे लाईव्ह व्हिडिओ करू शकते बा म्हणून, कारण की हाच कॉन्फिडन्स, व्हिडिओ करण्याचा कॉन्फिडन्स मी खूप म्हणजे खूप याच्या मागे खूप हे आहे, कारण की व्हिडिओ करणे टाकणे ही साधी गोष्ट नाही आहे। याच्या आधी खूप जास्त विचार केलेला आहे। तर लाईव्ह व्हिडिओ म्हटलं की थोडंसं हे होतंच, तर एकदा झाल्यावर मग काही वाटत नाही, पण आधी असते ना थोडंसं कसं होईल, काय होईल, कसं नाही होणार, असं तसं म्हणून। तर आज थोडीशी घरी शांतता आहे, तर असं विचार केला मी की आज लाईव्ह व्हिडिओ करणार म्हणून, आणि जमलंच तर तुमच्यासोबत एक छान अशी आंब्याची रेसिपी शेअर करणार। तर चला मग मंडळी, त्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा। तर आता सध्या माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, घरातले सर्व कामं झालेले आहे, आणि काल जरा माझी तब्येत थोडीशी खराब होती रात्री, पण आज ठीकठाक आहे। तर चला आता स्वयंपाकाचं आता काय बघते, म्हटलं काय करू काय नाही, आम्ही दोघंच जण आहो। काहीतरी बघते आज काय, कारण संध्याकाळी काहीतरी आहे, काहीतरी आहे। तर त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल ते काहीतरी काय आहे म्हणून। तर चला मंडळी, मी आतापर्यंत ब्लॉग एडिट करत होती, ब्लॉग टाकले, शॉर्ट व्हिडिओज टाकलेले आहे, आणि एक लाईव्ह व्हिडिओसुद्धा केलेला आहे, छोटा मोठा जसा असून तसा, फक्त कॉन्फिडन्सची गरज होती। आता एकदा झालं, नंतर मग नेक्स्ट टाईम अजून मला काही वाटणार नाही आहे। तर चला, थोडंसं असं आनंद वाटत आहे। तर आता असं झालेलं आहे, कधी माझं चॅनल मॉनिटाईज होणार आणि कधी नाही। तर यासाठी मी आता फक्त आणि फक्त यूट्यूबच्याच मागे राहणार आहे। बाकीचे घरातली कामं करणार ते तर तुमच्याजवळ शेअर करणारच आहे, त्यावरच माझं सगळं काही आहे। म्हणूनच मी हा टॉपिक निवडलेला आहे माझा डेली रुटीनचा। मला खूप जण हसतात, काही बोलतात, पण मी आता त्यांच्याकडे बिलकुल लक्ष देणार नाही आहे, आणि खूप जण मजाक पण उडवतात, पण करू द्या। पण मला जे करायचं आहे मी तेच करणार। जे पण मला सपोर्ट करतात ना त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद। आणि आता तुम्हाला मी रेग्युलरच दिसणार, रेग्युलर। तर मला या गोष्टीची जाण कधी झाली, जेव्हापासून सबस्क्रायबर माझे फक्त आणि फक्त 794 वर अटकलेले आहे, बिलकुलच वाढत नाही आहे। तर किती दिवस झाले तोच आकडा बघत आहे मी, आणि आता असं झालेलं आहे की नाही, आपण कुठेतरी चुकत आहोत आणि आपण कुठेतरी एक मागे येऊन राहिलेला आहो। तर म्हणून आता एकदम जागा झालेलं आहे डोकं, आणि आता रोज व्हिडिओ येणार, रोज काही ना काही शेअर करणार मी तुमच्यासोबत। तर चला, आज बनवणार होती मी मेथी आंबा। तर मेथी आंब्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। शानू तर गेलेली आहे वर्धेला, आणि तिच्यासाठी आल्यानंतर आहे सरप्राईज, सबस्क्राईब म्हणत होते मी, सरप्राईज आहे। तर ते तुम्हाला नंतरच दाखवणार, पण आत्ता करते मी मेथी आंबा। तर चला मग मंडळी, जे आंबे आणलेले होते गाऊन ते मी पाण्यात टाकून ठेवले असे, आणि स्वच्छ याला धुवून घेणार, आणि आता समोरची प्रोसेस जी आहे मी तुमच्यासोबत शेअर करतेच। तर या पूर्ण आंब्यांचा करणार नाही मी मेथी आंबा, थोडंसंच करणार। तर आंबे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे, आणि कलर किती छान दिसत आहे ना आंब्यांचा, खूप छान दिसत आहे। तर सर्वात आधी हे जे आहे हा पार्ट याचा काढून घेणार। त्यानंतर आता हे हा वाला पार्ट काढून झालेला आहे, आणि आता याला असं याची पूर्ण साल काढून घेणार। आंब्याचे साल काढून झालेले आहे। आता तुम्ही याला म्हणजे तुम्हाला जसं पटेल तशा पद्धतीचे तुम्ही याचे काप करू शकता।
जसं तुम्हाला आवडेल तशा पद्धतीने तुम्ही याची काप करू शकता. तर मी हे असं करत आहे. चला मी आता हे पूर्ण कट करून घेते आणि तुम्हाला समोरची रेसिपी समोर दाखवते. तर झालेलं आहे काप करून. आता मी म्हणते कढई. आंबे घेतलेले आहे त्याप्रमाणे तेल तुम्हाला जेवढे आंबे आहेत त्याप्रमाणे तेल घ्यायचं. एकदम जास्तही तेल नको. तेल झालेलं आहे गरम. आता यामध्ये जाणार मोहरी, त्यानंतर हे सोप आणि जिरं काढून घेतलेलं आहे ते जाणार यामध्ये. आणि मेन पार्ट आहे हा मेथी दाणा, तर हा पण जाणार याच्यामध्ये. त्यानंतर हिंग टाकायचं थोडंसं. बस हे झालं. यामध्ये हे आंब्याचे जे काप केलेले आहेत ते टाकून द्यायचे. कैरीचे काप. याला छान असं तेलामध्ये होऊ द्यायचं. तर साधारण 5 मिनटं याला होऊ दिलेलं आहे तेलामध्ये. त्यानंतर आता यामध्ये जाणार मसाले. हळद, तिखट तुम्हाला चवीनुसार जेवढं हवं असेल तेवढं. त्यानंतर हे मीठ. आणि आता याला छान मिक्स करून घेणार. आणि आता यामध्ये जाणार गूळ. साखर पण टाकू शकता, गूळ पण टाकू शकता, पण मी गूळ टाकत आहे. तर तयार झालेला आहे मेथी आंबा. आणि बघू शकता किती छान कलर आलेला आहे. आणि याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे, तो पण विरलेला आहे, त्याच्यामुळे हा परिपूर्ण झालेला आहे. थोडासा थंड होऊ देते आणि मग तुम्हाला टेस्ट करून सांगते कसा झालेला आहे. तर बघू शकता तयार झालेला आहे आपला मेथी आंबा. आणि खरंच तुम्ही सुद्धा करून बघा. जेवणाला एकदम टेस्ट येऊन जाते आणि पोळीसोबत सुद्धा खाल्ल्यानं नुसतं तरी पण खूप छान लागते. तर तुम्ही सुद्धा रेसिपी ट्राय करून बघा. आणि तुम्ही कशा पद्धतीचा करतात ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. तर टेस्ट करून सांगते कसा झालेला आहे तर मेथी आंबा. एकच नंबर. खूपच छान. खरंच तुम्ही करून बघा. खूप छान झालेला आहे. आणि यामध्ये सोप टाकलेली आहे ना, तर आणखीन जास्त फ्लेवर येत आहे. तर तुम्ही खरंच करून बघा. पण किती छान दिसत आहे ना. यम्मी यम्मी. एकदम पाहिल्याबरोबर खायची इच्छा होऊन जाते असा झालेला आहे. तर झालेला आहे मेथी आंबा तयार. आणि आता करते मी घरातली कामं सायंकाळची. तर चला मग मंडळी, थोड्याच वेळात शानूसुद्धा येईल. तर जेवढा मेथी आंबा होता तेवढी काचेची बरणी वगैरे काही आहे नाही, म्हणून मग मी एका स्टीलच्या छोट्या डब्यात ठेवून दिलेला आहे मेथी आंबा. आणि आणखी करणार मी
आणि एवढ्याशा मेथी आंब्यानं काही होणार नाही, त्याच्यामुळे आणखी करणार. जेवढे आंबे होते तेवढ्याचं केलं आणि बाकीचे आंबे जे आहे ते ठेवले. एक रेसिपी करायची आहे त्यासाठी. तर भांडे वगैरे निघालेले होते मेथी आंब्याचे, तर ते घासून घेतले. त्यानंतर लागली मी इथे सांबारची तयारी करायला. तर सांबार करत आहे आणि मस्त अप्पे करणार आहे. ते पण 2 प्रकारचे, एक ज्वारीचे आहे आणि एक आहे साधे आपले उडदाची डाळ, चण्याची डाळ आणि तांदळाचे. तर चला मग आता सांबारसाठी ते कुकर मांडून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान असं फर्मेंट झालेलं आहे. आता फर्मेंट लवकर होऊन जाते, सीझनच तो आहे आणि तसंही अप्प्याचं चण्याची डाळ असल्यामुळे लवकर फर्मेंट होऊन जाते. तर इथे मी दोन्ही याचं जे आहे ते वेगवेगळं करून घेतलं. ह्या छोट्या गंजीत जे आहे ते ज्वारीचं आहे आणि कुकरमध्ये साधं जे आहे म्हणजे चण्याची डाळ, उडदाची डाळ आणि तांदूळ याचं. तर सर्वात आधी इथे सांबार वगैरे टाकून दिला. सांबार थोडासा वाळलेला होता म्हणून थोडासा हाताने स्मच करून टाकला. कांदा टाकला, अद्रक छान किसून टाकायचं. मेन इन्ग्रेडियंट आहे हे साऊथ इंडियन डिशमधलं अद्रक. अद्रक जर कोणत्याही पदार्थात छान किसून टाकलं ना वरून तर की छान असा फ्लेवर येतो, टेस्ट लागते. मला असं आठवते की मी याची रेसिपी शेअर केलेली आहे एका ब्लॉगमध्ये, जुन्या ब्लॉगमध्ये. तर आता तुम्हाला हातात सांगून देते की यामध्ये मी किती मापाने टाकते तांदूळ डाळ. तर 1 वाटी घेते चणा डाळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि 3 वाट्या घेते तांदूळ. तर हे रेशनचे तांदूळ वापरत असते मी. आणि ज्वारीचं जे माप आहे ते यामध्ये 1 वाटी आणखी ज्वारी ॲड होऊन जाते. तर अशा प्रकारे हे जे बॅटर आहे तयार होते. तर डाळ तांदूळ हे मी रात्री भिजू घातलेलं होतं. सकाळी उठून ते काढून घेतलं मिक्सरमधून आणि त्यानंतर मग मी बाहेर ठेवलं उन्हामध्ये थोडा वेळ आणि लवकर फर्मेंट झालं ते की ज्वारीचं जे आहे ते एकदम उतू आल्यासारखं खाली बाहेर पडलं ते. अशा प्रकारे आता फर्मेंट व्हायला वेळ लागत नाही. तर आता याच्यामध्ये कांदा टाकला, अद्रक आणि सांबार हे सगळं टाकलं आणि जिरं टाकलेलं आहे आणि ज्वारीचे त्यात थोडासा ओवा टाकला की आणखी जास्त. अरे या बरं वाटलं का? बरं वाटलं? बरं वाटलं का जाऊन आजीची भेट घेऊन? अरे या तुम्ही पण वर्धेला गेले होते का? अरे या तुम्ही पण. हो बेटा देते ना, इकडे ये. काय आहे हे फोटो माझे? ओके. काय केलं मग तू शानू? 2 मिनिट. हो का? आणखी काय काय केलं? सुट्टी होती ना, संडे होता आज, आहे की नाही शानू? आणि शानू काय काय केलं मग तू दिवसभर आज? नानूसोबत खेळली, मग आजीच्या इथे गेली, तर दीदीला विश केला. अच्छा. आणि मग तिने का तिच्या आवडीचे मोमोज खायला गेले होते. हां. तुम्ही पण जात होती पण नाही म्हणते, घरी जायचं. मग आता तुझ्यासाठी इथे काहीतरी छान केलेलं आहे ना मी. आवडते ना तुला? मग चल मग आता फ्रेश हो छान मस्त. हां. बस स्टँडवरून आणलं का तू हे पाणी? फिल्टरचं आहे. हो का गो? बस स्टँडवरचं पाणी. फिल्टरचं आहे. फॅन लावून छान. हो आम्ही इथं क्वार्टरवर बिना फॅनने सुद्धा राहू शकतो. सगळ्यांनी करा. जास्त गरमी नाही होत ना? एकदम नाही. कारण बिना कूलरमध्ये झोपतो इथे, तरी पण म्हणतो अजून काही गरज नाही आहे कूलर लावायची. बरे पण आता गरम नाही होत आहे का? थोडं आता लावा लागतं. काय उद्या लावून घेऊ. लावून घ्या, मी नाही लावणार, तुम्हीच लावता. तर चला मग मंडळी, कुकर झालेला आहे आणि म्हणजे होतच आलेला आहे कुकर. त्यात वरण लावलेलं आहे, सांबार लावलेला आहे, सांबार. आणि त्याच्यानंतर चटणी वगैरे काही करणार नाही. चटणी करू का? नाही काही आवश्यकता नाही ना. चटणी काही करणार नाही आहे.
मला चटणी आवडते, ते पण टमाटरवाली, पण जाऊ दे म्हटलं यावेळेस आता सांबारच बनवते. आणि आमची इथे कंपल्सरी आहे, सांबार कराच लागते. तर सांबारची रेसिपी आता मी तुमच्यासोबत शेअर करत नाही, कारण की ऑलरेडी 2-3दा केलेली आहे, त्यामुळे आता काही करणार नाही. आणि अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी आहे, तर तुम्हीसुद्धा जुन्या ब्लॉगमध्ये जाऊन बघू शकता. आणि तर मी अशी स्वयंपाक वगैरे करत असते. शानू नेहमी इथे माझ्यापाशी जवळ असतेच, जवळ करते ती. तर तिचं जे आम्ही नाक टोचलेलं होतं ना, तर ते आता व्यवस्थित झालेलं आहे. त्याला पडलेला आहे आता आराम. आता काही टेन्शनवालं काम नाही आहे. आता त्याच्यात फक्त नोजपिन टाकायची आहे. 2-3 महिन्यानंतर ते पण करून टाकू. तर चला, जेवण खावण वगैरे करून घेतलं. आणि आज कपडे घडी करून ठेवायचेच राहिले होते, तर ते करून घेतले. त्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि थोडंसं लिप बाम ते लावून आराम करायला जाते आता. तर चला तर मग मंडळी, आता आजच्या ब्लॉगला करते मी इथेच एंड. अशा प्रकारे गेला आजचा माझा दिवस आणि आजचा संडे. तर आज शानू दिवसभर नव्हती, शानू पण नव्हती, हे पण नव्हते. आणि करण तर दवाखान्यातच असतो, त्याच्यामुळे मी आज एकटीच घरी होती. एकटीतच गेला आजचा माझा संडे. एकदम मस्त गेला. सगळे व्हिडिओ वेळेवर गेले, सगळे लाईव्ह व्हिडिओ फर्स्ट टाईम केला आणि तो पण व्यवस्थित झाला. तर नाहीपेक्षा व्यवस्थित झाला. तर आजचा संडे आतापर्यंतपेक्षा आजचा संडे खूप छान गेला. हे सगळे नव्हते म्हणून नाही, माझ्या स्वतःसाठी, एकटीसाठी मला जे करायचं होतं ते केलं मी. आणि स्वतःसाठी जो टाईम मिळाला आजचा, तर त्यासाठी खूप छान वाटलं. कधी कधी स्वतःसाठी पण जगावं लागतं. तर चला मग मंडळी, आता आजच्या ब्लॉगला करते मी इथेच एंड. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.